नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 38 दधीची शुभ विवाद. श्री गणेशाय नमः. महामुनी सुत श्रोत्यांना म्हणाले, महर्षींनो, ब्रह्मदेवांनी सांगितलेली कथा ऐकून द्विजश्रेष्ठ नारद आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, पिताश्री, भगवान विष्णू शिवतत्व जाणत होते, तरीही त्यांना सोडून अन्य देवतांसमावेत दक्षाच्या यज्ञात का गेले? ते शिवजींचा प्रलयासमान पराक्रम जाणत नव्हते काय? मग त्यांनी अज्ञजनांप्रमाणे रुद्रगणांशी युद्ध का केले? मला मोठा भ्रम पडला आहे. कृपा करून त्याचे निवारण करा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, दधीचींच्या शापामुळे विष्णूंचे ज्ञान भ्रष्ट झाले होते, म्हणून त्यांनी दक्षाला मदत केली. ते ऐकून नारदांना कुतूहल वाटले. त्यांनी विचारले, तात, मुनिश्रेष्ठ दधीचींनी भगवान श्रीहरींना का शाप दिला? ब्रह्मदेव म्हणाले, सांगतो, ऐक. पूर्वी शुव नावाचा एक परम तेजस्वी राजा होऊन गेला. तो दधीची मुनींचा मित्र होता. ते दोघे दीर्घकाळ तपश्चर्या करत होते. त्यावेळी त्यांच्यात मोठा वाद झाला. तो त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. वेद जाणणारे शिवभक्त दधीची म्हणाले, तीनही वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आहे. शुव म्हणाला, 8 लोकपालांचे शरीर धारण करणारा राजाच श्रेष्ठ असतो. श्रुतीही हेच सांगतात. राजा संपूर्ण देवमय असतो, म्हणून त्याला विशेष मान दिला जातो. त्याचा नेहमी आदर ठेवला पाहिजे. अर्थात मी राजा असल्यामुळे ब्राह्मणांच्या तुलनेत श्रेष्ठ आहे. तुमच्यासाठी नेहमीच पूजनीय आहे. राजाचे हे मत श्रुती आणि स्मृती यांच्या विरुद्ध होते. त्यामुळे भृगुकुलभूषण दधीचींना संताप आला. त्यांनी शुवाच्या मस्तकावर डाव्या हाताने गुड्डा मारला. शुव हा ब्रह्मांडाचा अधिपती होता. एका ब्राह्मणाने आपल्याला मारले हे त्याला कसे सहन होणार? त्याने मोठ्याने ओरडून दधीचींवर वज्रप्रहार केला. त्यामुळे ते खाली कोसळले. पडता पडता त्यांनी शुक्रांचे स्मरण केले. शुक्राचार्य अग्रगण्य शिवभक्त आणि मृत्युंजय विद्येचे प्रवर्तक होते. ते ताबडतोब तेथे आले. त्यांनी दधीचींचा देह पूर्ववत केला आणि म्हणाले, तात, मी सर्वेश्वर शंकराचे पूजन करून तुम्हाला महामृत्युंजय नामक वैदिक मंत्र देतो. त्यातील प्रत्येक पदाचा अर्थही स्पष्ट करतो. त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमी बवंदनात मृत्योर्मुक्षी यमामृतात असा तो मंत्र आहे. त्र्यंबकम यजामहे याचा अर्थ आम्ही भगवान त्र्यंबकाची आराधना करतो. त्र्यंबक याचा अर्थ 3 नेत्र असलेले त्रैलोक्य पिता शिव. ते सूर्य, सोम आणि अग्नी या 3 मंडलांनी युक्त आहेत. सत्व, रज, तम या 3 गुणांनी, आत्मविद्या शिव या 3 तत्वांनी, आहवनीय, गार्हपत्य, दक्षिणाग्नी या 3 अग्नींनी आणि पृथ्वी, जल, तेज या 3 मूर्त भूतांनी युक्त त्या त्या स्वरूपांनी स्थित आहेत. ते ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 आधारभूत देवतांचेही ईश्वर आहेत. सुगंधिम पुष्टिवर्धनम या चरणाचा अर्थ ज्याप्रमाणे फुलांमध्ये उत्तम सुगंध असतो, त्याप्रमाणे भगवान शिव सर्व भूतांमध्ये, गुणांमध्ये, कृत्यांमध्ये, इंद्रियांमध्ये, अन्य देवतांमध्ये आणि आपल्या गणांमध्ये तत्वरूपाने, आत्मरूपाने समावलेले आहेत. ते पुष्टिकारक आहेत. त्यांच्यामुळेच प्रकृतीचे पोषण होते. त्यांच्यामुळेच ब्रह्मदेव, विष्णू, मुनी आणि देवता यांचे पोषण होते. उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षी यमामृतात या 2 चरणांचा अर्थ आहे, हे प्रभू, ज्याप्रमाणे काकडी पिकली असता लतारूपी बंधनापासून आपल्या आपण विलग होते, त्याप्रमाणे मीही जन्म मृत्यूरूपी बंधनापासून अगदी सहजतेने मुक्त व्हावे आणि त्या अमृतपदापासून म्हणजेच ब्रह्मपदापासून कधीही पृथक न व्हावे.
तात रुद्रदेव अमृत स्वरूप आहेत, जे पुण्यकर्माने, तपश्चर्येने, स्वाध्यायाने, योगाने किंवा ध्यानाने त्यांची आराधना करतात त्यांना नवीन जीवन प्राप्त होते. ज्याप्रमाणे काकडीची वेल आपल्या फळाला स्वतःच जखडून बद्ध करून ठेवते आणि ते पिकल्यावर त्याला स्वतःच बंधनातून मुक्त करते, त्याप्रमाणे भगवान शिवही आपल्या भक्ताला मृत्यूच्या सूक्ष्म बंधनातून मुक्त करतात, कारण तेच बंधन आणि मोक्ष देणारे आहेत. महामृत्युंजय मंत्र हा संजीवनी मंत्र आहे. तुम्ही महादेवांचे नित्य नेमाने प्रेमपूर्वक स्मरण करून या मंत्राचा जप करा. जप आणि हवनानंतर या मंत्राने अभिमंत्रित केलेले जल दिवसा आणि रात्री प्राशन करा. शिवजी सन्मुख बसून त्यांचेच ध्यान करा, म्हणजे तुम्हाला मृत्यूचे भय राहणार नाही. आधी शुचिरभूत व्हावे. न्यासादिक सर्व क्रिया करून भगवान शंकरांचे विधीपूर्वक पूजन करावे. पूजनानंतर शांत चित्ताने शिवध्यान करावे. त्यानंतर महामृत्युंजय म्हणजेच मृत्यू संजीवनी मंत्राचा जप करावा. त्यामुळे शिवजींच्या कृपाप्रसादाने तो मंत्र साध्य होतो. आता मी तुम्हाला भगवान मृत्युंजयाचा ध्यान मंत्र आणि त्याचा अर्थ सांगतो. त्याप्रमाणे शिवजींचे स्वरूप आपल्या दृष्टीसमोर आणून त्याचे ध्यान करावे. मृत्युंजय ध्यान मंत्र, जे आपल्या सर्वात वरच्या 2 करकमलांमध्ये धारण केलेल्या घटातील जलाने स्वतःच्या मस्तकावर सिंचन करत आहेत, ज्यांनी आपल्या अन्य 2 हातांनी घट धरून त्यांना आपल्या मांडीवर ठेवले आहे, ज्यांनी आपल्या शेष 2 हातांमध्ये अनुक्रमे रुद्राक्षमाला आणि मृग मुद्रा धारण केली आहे, जे कमळाच्या आसनावर विराजमान आहेत, मस्तकावरील चंद्रातून निरंतर स्रवणाऱ्या अमृताने ज्यांचे शरीर भिजलेले आहे, त्यांना 3 नेत्र आहेत व जे भवानी सहित बसलेले आहेत, त्या भगवान मृत्युंजयाचे मी भजन चिंतन करतो. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे द्विजोत्तमा, याप्रमाणे दधीचींना उपदेश करून शुक्राचार्य शिवस्मरण करत स्वस्थानी गेले. त्यांच्या बोलण्याचा दधीचींवर फार मोठा प्रभाव पडला. मग तेही भगवान शंकरांचे स्मरण करत तपश्चर्येसाठी वनात गेले. त्यांनी प्रदीर्घ काळ शिवचिंतन केले. महामृत्युंजय मंत्राचा विधीपूर्वक जप केला. त्या आराधनेने भक्तवत्सल रुद्रदेव अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी दधीचींसमोर प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले. त्यांना पाहून ते मुनी आनंदित झाले. त्यांनी भगवानांना वंदन केले. प्रसन्न चित्ताने त्यांची स्तुती केली. तेव्हा रुद्रदेव म्हणाले, च्यवनकुमार, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तरी इष्ट वरदान मागून घ्या. दधीची म्हणाले, महादेव, मला 3 वर द्या. माझ्या अस्थी वज्रासारख्या व्हाव्यात, कोणाकडूनही माझा वध होऊ नये आणि मी कधीही दीन होऊ नये. शिवजींनी तथास्तु म्हणून त्यांना 3 वर दिले व ते अंतर्धान पावले. दधीची आनंदाने शिवराजाकडे गेले. आधीचा प्रसंग अजूनही त्यांच्या मनात घोळत होता. त्यांनी राजाच्या मस्तकावर लाथ मारली, तेव्हा त्यानेही संतापाच्या भरात त्यांच्या छातीवर वज्रप्रहार केला. पण शंकराच्या प्रभावामुळे त्यांना काहीही झाले नाही. शिवाला फार आश्चर्य वाटले. तो अरण्यात जाऊन विष्णूंची आराधना करू लागला. त्याच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन श्रीहरींनी त्याला आपले दिव्य दर्शन घडवले. राजा धन्य झाला. त्याने त्यांची स्तुती केली. त्यांना प्रेमपूर्वक वंदन केले व म्हणाला, भगवन, दधीची नावाचा एक ब्राह्मण आहे. त्याला धर्माचे उत्तम ज्ञान आहे. तो माझा मित्र आहे. कालांतराने आमच्यात वाद झाला. त्याने महामृत्युंजय मंत्राने भगवान शंकरांची आराधना केली. त्यांच्याकडून अवध्य राहण्याचे वरदान प्राप्त केले. मग त्याने राज्यसभेत येऊन माझी अवहेलना केली. मी कोणाला भीत नाही असे म्हणून माझ्या मस्तकावर डाव्या पायाने लाथ मारली. भगवान मृत्युंजयाकडून वरदान मिळाल्याने त्याला फार अभिमान झाला आहे.
तो वृत्तांत ऐकून श्रीहरींनी शिवजींच्या अतुल प्रभावाचे स्मरण केले. ते क्षुवाला म्हणाले, राजन, ब्राह्मणांना कोणापासूनही कोठेही कसलीही भीती नाही. विशेषतः रुद्र भक्तांसाठी भीती नावाची कोणती वस्तूच नाही. त्यांना दुःख देणाऱ्यांनाच त्रास होतो. मी तुझ्या वतीने काही केले तर दधीचींना दुःख होईल. मग ते मलाही शाप देण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की दक्ष यज्ञात दधीचींच्या शापानेच माझा पराजय होणार आहे आणि नंतर माझे उत्थापनही होणार आहे. म्हणून तुझ्या वतीने मी सध्या कुठलेही साहस करत नाही. तथापि दधीचींवर विजय मिळवण्यासाठी मी नक्कीच काहीतरी प्रयत्न करेन. श्रीहरींचे बोलणे ऐकून क्षुव स्वस्थ राहिला आणि पुढे काय घडणार आहे याची उत्सुकतेने वाट पाहू लागला. अध्याय 38 समाप्त.